नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. इन्स्ट्रक्टर्स हे कौशल्य विकासामागील मार्गदर्शक शक्ती आहेत, जे एखाद्या व्यक्तीच्या क्षमता आणि क्षमतांना आकार देण्यासाठी जबाबदार असतात. त्यांच्या भूमिकांचे विस्तार होतो. केवळ सूचनांच्या पलीकडे या सत्रात आम्ही इन्स्ट्रक्टरच्या खांद्यावर असलेल्या बहुआयामी जबाबदाऱ्यांचा शोध घेऊ. अशा प्रकारे विविध क्षेत्रात कौशल्य आणि उत्कृष्टता वाढविण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करू. उद्दिष्टे. या सत्राच्या अखेरीस तुम्ही सक्षम व्हाल. इन्स्ट्रक्टरच्या विभिन्न जबाबदाऱ्या नमूद करणे, इन्स्ट्रक्टरच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करणे. हरी एक नवीन जॉईन झालेल्या इन्स्ट्रक्टर मास्टर ट्रेनर डॅनियलला भेटण्यास आला आहे. सुप्रभात गुरुजी. या भूमिकेसोबत येणाऱ्या जबाबदाऱ्यांबद्दल अधिक सांगू शकाल का? नक्की सरी. प्रशिक्षकांच्या जबाबदाऱ्यांमध्ये परस्पर संवाद आणि वचनबद्धतेचा विस्तृत स्पेक्ट्रम समाविष्ट असतो. इन्स्ट्रक्टर्सच्या खाली दिलेल्या जबाबदाऱ्या असतात, जसे विद्यार्थी, प्रशासन, उद्योग, समाज आणि देश, स्वतः, व्यवसाय, पालक. आता आपण यापैकी प्रत्येकासाठी असलेली जबाबदारी पाहूया. विद्यार्थ्यांसाठी असलेली जबाबदारी. इन्स्ट्रक्टरची सर्वात पहिली आणि महत्त्वाची जबाबदारी ही थिओरिटिकल आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग प्रदान करणे, ट्रेनीजना प्रेरणा देणे. व्यापक मार्गदर्शन. इन्स्ट्रक्टरचे कार्य असते व्यापक मार्गदर्शन आणि इन्स्ट्रक्शन पुरवणे. यामुळे खात्री होते की ट्रेनीजची प्रगती संपूर्ण ट्रेनिंग प्रोग्राममध्ये वेळापत्रकानुसार होत आहे. यामध्ये केवळ ज्ञान प्रदान करणे इतकेच सामील नसते, तर मार्गदर्शन पुरवणे, प्रेरणा देणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या विशिष्ट गरजा आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नेहमी उपलब्ध असणे देखील सामील असते. कामगिरीचे मूल्यांकन आणि सपोर्ट देणे. इन्स्ट्रक्टर्सच्या भूमिकेचा एक महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे ट्रेनीजच्या कामगिरीचे सातत्याने मूल्यांकन करणे. इन्स्ट्रक्टर्स आवश्यक मानकांपेक्षा कमी असलेल्या ट्रेनीजना ओळखतात आणि त्यांना मदत करतात. ते अतिरिक्त सपोर्ट देतात, व्यक्तिगत फीडबॅक देतात आणि अतिरिक्त इन्स्ट्रक्शन देतात, ज्यामुळे मागे पडलेल्या विद्यार्थ्याला त्याचे अंतर भरून काढण्यात आणि कौशल्याची अपेक्षित पातळी प्राप्त करण्यात मदत होते. मनोवृत्तीचा विकास. इन्स्ट्रक्टर्स ओळखतात की यशस्वी क्राफ्ट्समनशिप टेक्निकल कौशल्याच्या पुढे विस्तारते. ते सक्रियतेने सकारात्मक मनोवृत्तीला प्रोत्साहन देतात, ज्यामुळे सुरक्षितता, योग्य परिश्रम आणि नैतिक कामाच्या प्रथांवर जोर दिला जातो. ही मूल्ये बिंबवून इन्स्ट्रक्टर्स ट्रेनीजच्या समग्र विकासामध्ये योगदान देतात. उत्तम सवयी विकसित करणे. इन्स्ट्रक्टर्स ट्रेनीजमध्ये अनेक सकारात्मक सवयी विकसित करण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या भूमिकेच्या एका महत्त्वपूर्ण पैलूमध्ये वर्कशॉप सुरक्षितता नियमांचे प्रमोशन सामील आहे. इन्स्ट्रक्टर्स ही खात्री करण्याची जबाबदारी घेतात की ट्रेनीज सुरक्षितता मार्गदर्शक सूचनांशी उत्तम परिचित आहेत आणि सातत्याने त्यांचे पालन करत आहेत. यामध्ये व्यक्तींना साधने आणि उपकरणे योग्य प्रकारे वापरण्यास शिकविणे, संरक्षक सामग्रीच्या महत्त्वावर जोर देणे आणि दक्षता व जबाबदारीचे वातावरण बिंबवणे सामील आहे. अधिक पुढे, प्रशिक्षक सक्रियतेने प्रशिक्षणार्थींमध्ये व्यक्तिशीरपणाच्या विकासाला प्रोत्साहन देतात. वर्कशॉप आणि क्लासमध्ये वेळेवर येण्याच्या महत्त्वावर जोर दिला जातो, ज्यामुळे शिस्त आणि व्यावसायिकतेची जाणीव बिंबवली जाते. तसेच इन्स्ट्रक्टर्स वेळेने प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या सवयी बिंबवण्यावर देखील लक्ष केंद्रित करतात. भविष्यात करिअरमध्ये यश प्राप्त करण्यासाठी वेळेच्या व्यवस्थापनावर प्रभुत्व मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जे वर्कशॉप किंवा क्लासरूम वातावरणाच्याही पलीकडे पोहोचते. इन्स्ट्रक्टर्स ट्रेनीजना कामांना प्राधान्य देणे, वास्तविक लक्ष सेट करणे आणि कार्यक्षमता जास्तीत जास्त होण्यासाठी धोरणे विकसित करण्यामध्ये मार्गदर्शन करू शकतात. या सवयी शिक्षणाच्या वातावरणात वृद्धी करतात इतकेच नव्हे, तर ट्रेनीजना त्यांच्या भविष्यातील करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी तयार करतात. प्रशासनाविषयी जबाबदारी. निष्ठा आणि सचोटी. इन्स्ट्रक्टर्सनी प्रशासनासह त्यांच्या परस्पर संबंधांमध्ये निष्ठा आणि सचोटीच्या सिनियरिटीच्या तत्वांचे समर्थन करणे अपेक्षित आहे. यामध्ये केवळ संस्थेच्या धोरणांचे पालन करणे सामील आहे इतकेच नव्हे, तर संस्थेचे मिशन आणि विजनासाठी एक खंबीर वचनबद्धता देखील सामील आहे. अनुवादक आणि संवादकर्ता. इन्स्ट्रक्टर्स हे संस्थेच्या कार्यरत धोरणांचे अनुवादकर्ता आणि संवादकर्ता असतात. इन्स्ट्रक्टर्सनी खात्री केली पाहिजे की
ही धोरणे ट्रेनीजकडे प्रभावीपणे व्यक्त केली जातील, ज्यामध्ये संस्थेच्या मार्गदर्शक सूचना समजून घेणे, पालन करणे आणि त्यासह सुसंगतता राखण्याला प्रोत्साहन दिले जाते. संसाधनांचा प्रभावी उपयोग. इन्स्ट्रक्टर्सनी जबाबदार सामग्री व्यवस्थापनाच्या सवयी अंमलात आणून सामग्रीचा अपव्यय होणे टाळले पाहिजे. यामध्ये संसाधने कार्यक्षमतेने आणि काटकसरीने वापरणे, अत्याधिक विल्हेवाट किमान करणे आणि अनावश्यक खर्च कमी करणे सामील आहे. ऊर्जा संवर्धनाच्या सवयी अंमलात आणणे, पाणी वापर जबाबदारीने करण्यास प्रोत्साहन देणे आणि ऊर्जा बचत तंत्रज्ञाने वापरल्यामुळे संस्थेच्या सुविधेच्या एकूण शाश्वततेमध्ये योगदान मिळते. प्रशिक्षक या उपक्रमांसाठी एक समर्थक म्हणून काम करू शकतात, ज्यात संस्थेमधील संसाधनाचे संवर्धन करण्यासाठी एका समग्र दृष्टिकोनाला प्रोत्साहन प्राप्त होते. शिस्त कायम राखणे आणि घटनांचे रिपोर्ट देणे. इन्स्ट्रक्टर्सवर शैक्षणिक वातावरणामध्ये शिस्त राखली जाण्यासाठी भरोसा ठेवला जातो. ते क्लासरूमचे नियम आणि स्टँडर्ड स्थापित करतात आणि अंमलात आणतात. त्यामुळे शिकण्यासाठी एक सन्मानपूर्वक आणि प्रोडक्टिव्ह एन्व्हायरमेंट प्रोत्साहन मिळते. अतिरिक्तपणे इन्स्ट्रक्टर्स संस्थेचे हित, सुरक्षितता किंवा प्रभावीपणे कार्य करण्यावर परिणाम होईल अशा घडलेल्या कोणत्याही घटनांविषयी प्रशासनाला ताबडतोब रिपोर्ट देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. उद्योगाविषयी जबाबदारी. प्रोग्राममध्ये सुधारणा सुचविणे. इन्स्ट्रक्टर्स अशा सूचना देण्यात आणि ट्रेनिंग प्रोग्राममध्ये बदल करण्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, ज्यामुळे प्रोग्राम सातत्याने विकसित होणाऱ्या औद्योगिक जगासह सुसंगत राहतो. यामध्ये सध्याच्या आणि भविष्यातील मागण्या पूर्ण करण्यासाठी नवीन प्रथा, तंत्रज्ञाने आणि उद्योगाच्या आवश्यकतासह जुळवून घेणे सामील आहे. माहितीपूर्ण राहणे. इन्स्ट्रक्टर्सनी उद्योगामध्ये वापरले जाणारे अभिनव तंत्रज्ञान, उपकरणे आणि सामग्रीतील नवीन प्रगतीविषयी स्वतःला अध्ययन राखले पाहिजे. या ज्ञानामुळे ट्रेनीजना सर्वात अद्यतन कौशल्ये आणि प्रथांसह सक्षम करू शकतात. यामुळे खात्री होते की ते जॉब मार्केटमध्ये स्पर्धेत कायम राहतील. उद्योगांसह सहयोग. इन्स्ट्रक्टर्सनी फील्ड व्हिजिट आणि ट्रेनीजच्या नियुक्त्या सुलभ करून औद्योगिक भागीदारांसह सक्रियतेने दृढ संबंध स्थापित केले पाहिजेत आणि राखले पाहिजेत. या सहयोगामुळे ट्रेनीजच्या प्रॅक्टिकल एक्सपोजर वाढ होते आणि वास्तव जगाचा अनुभव प्रदान केला जातो, जो क्लासरूम मधील शिक्षणाला पूरक असतो. समाज आणि देशासाठी जबाबदारी. नागरी कर्तव्याची जाणीव विकसित करणे. इन्स्ट्रक्टर्स ट्रेनीजमध्ये नागरी जबाबदारीची जाणीव बिंबवण्यात मदत करतात आणि त्यांना समाजासाठी सकारात्मकतेने योगदान देण्यातील त्यांच्या भूमिकेविषयी जागरूक करतात. यामध्ये कायदे आणि नियमांना आदर राखण्याचे महत्त्व शिकवणे आणि समाजसेवेमध्ये सहभागी होणे सामील आहे. राष्ट्रीय उभारणीच्या मानसिकतेला प्रोत्साहन देणे. इन्स्ट्रक्टर्स ट्रेनीजना हे समजून घेण्यात मार्गदर्शन करतात की जसे त्यांना समाजापासून लाभ होतो तसे समाजाला परत देणे हे देखील त्यांचे कर्तव्य आहे. समाज उभारणी हे अखेरीस राष्ट्र उभारणीचा भाग आहे. इन्स्ट्रक्टर्स ट्रेनीजना एक अधिक मजबूत आणि अधिक समृद्ध देशाची उभारणी करण्यासाठी त्यांच्यावरील जबाबदारी जाणीव विकसित करण्यात मदत करतात. निष्कर्षामध्ये इन्स्ट्रक्टर्सची समाज आणि देशासाठी असलेली जबाबदारी पाठ्यपुस्तकांच्याही पलीकडे जाते. ते ट्रेनीजना सकारात्मक बदलाचे घटक होण्यासाठी सक्षम करण्याविषयी आहे. स्वतःसाठी जबाबदारी. सचोटी आणि प्रामाणिकपणा. इन्स्ट्रक्टर्स विद्यार्थ्यांच्या मनाला आकार देणे आणि मार्गदर्शन करण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यासाठी भरोसा ठेवला जातो. यासाठी व्यवसायाविषयी खंबीर सचोटी आणि प्रामाणिकपणाची आवश्यकता असते. वैयक्तिक विकास. इन्स्ट्रक्टर्स हे ज्ञानाचे केवळ वाहक नसतात तर रोल मॉडेल देखील असतात. ते त्यांचे स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी जाणून बुजून निरंतर प्रयास करतात आणि त्यांची नेतृत्व कौशल्ये, संवेदनशीलता आणि परिवर्तनशीलता प्रदर्शित करतात. आनंददायक शिष्टाचार विकसित करणे. इन्स्ट्रक्टर्स शैक्षणिक वातावरणावर त्यांच्या वर्तनाचा होणारा प्रभाव जाणतात. ते आनंददायक शिष्टाचार स्थापित करण्याला प्राधान्य देतात, ज्यामध्ये त्यांचे ट्रेनीज आणि समवयस्कांमध्ये आदर आणि समावेशकतेला प्रोत्साहन दिले जाते. इन्स्ट्रक्टर्सना शिक्षक व्यवसायाच्या प्रतिष्ठेचे समर्थन करण्याची पूर्ण जाणीव असते. ते मशालवाहकाचे काम करतात आणि आचरण व्यावसायिकतेचे उच्च मानक स्थापित करतात. आरोग्य आणि ज्ञान. इन्स्ट्रक्टर्स कामाच्या शारीरिक आणि मानसिक मागण्या पूर्ण करण्यासाठी आपले आरोग्य उत्तम ठेवण्याचे महत्त्व ओळखतात. वेळेचे व्यवस्थापन. वेळेचे प्रभावी व्यवस्थापन करणे हे त्यांचे कामाचा भार संतुलित ठेवण्यासाठी गुरुकिल्ली आहे. इन्स्ट्रक्टर्सनी त्यांच्या कामांना प्राधान्यक्रम दिला पाहिजे आणि त्यांच्या वेळेचे प्रभावी व्यवस्थापन केले पाहिजे.
वेळेच्या प्रभावी व्यवस्थापनामध्ये एक व्यवस्थित आखलेले वेळापत्रक तयार करणे देखील सामील आहे, जे विभिन्न जबाबदाऱ्या सामावून घेते, ज्यात लेसन प्लॅन तयार करणे, ग्रेडिंग, प्रशासकीय कामे आणि व्यावसायिक विकास समाविष्ट आहे. इन्स्ट्रक्टर्स त्यांच्या दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक गतिविधींची आखणी करण्यासाठी कॅलेंडर्स, प्लॅनर्स किंवा डिजिटल शेड्यूलिंग ॲप वापरू शकतात. शिकण्यामधील उत्कटता. इन्स्ट्रक्टर्स शिकण्याच्या एका अस्सल उत्कटतेला उत्तेजन देतात. त्यांचे धडे उत्साह आणि समर्पणाचे पुरेपूर भरलेले असतात. व्यवसायासाठी त्यांचे असलेले प्रेम हे ट्रेनीजमध्ये देखील प्रसारित होते. इतकेच नव्हे तर त्यांच्यासाठी प्रेरणेचा एक स्रोत देखील असतो. स्वयंचिंतन. त्यांच्या शिकण्याच्या पद्धती आणि प्रभावीपणाचे नियमित स्वय मूल्यांकन आणि चिंतन करणे हे सुधारण्यासाठी अत्यावश्यक आहे. इन्स्ट्रक्टर्सनी फीडबॅक आणि स्वय सुधारणेसाठी मुक्त मन राखले पाहिजे. व्यवसायाविषयी जबाबदारी. निरंतर ज्ञान आणि कौशल्य वृद्धी. इन्स्ट्रक्टर्स शिक्षणाचे गतिमान स्वरूप समजतात. शिकवणे आणि शिकण्याच्या प्रक्रियेत वृद्धी करण्यासाठी ते निरंतर त्यांचे ज्ञान अद्यतन करतात आणि त्यांची कौशल्ये सर्वोत्कृष्ट बनवतात. नाविन्यपूर्ण धोरणे आणि तंत्रे. इन्स्ट्रक्टर्स नाविन्यपूर्ण धोरणे आणि तंत्रांचा परिचय करून देण्यासाठी परिश्रम करतात, जे लक्षणीयरित्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये वृद्धी करतात. यामध्ये पुढील समाविष्ट आहे. नाविन्यतेसाठी सकारात्मक दृष्टिकोन. इन्स्ट्रक्टर्स शिकण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धतींसाठी एक मुक्त आणि सकारात्मक दृष्टिकोन राखतात. ते नवीन कल्पना आणि दृष्टिकोन स्वीकारण्यास तयार असतात, जे शिकण्याच्या अनुभवात वृद्धी करतात. संशोधनातील निष्कर्ष लागू करणे. इन्स्ट्रक्टर्स कौशल्य परिसंस्थेच्या विकासाचे महत्त्व समजतात. ते संशोधन निष्कर्षाची मूलभूत तत्त्वे आणि त्यांच्या वापराविषयी सखोल अभ्यास करतात आणि पुरावा आधारित प्रथा त्यांच्या ट्रेनिंग पद्धतीमध्ये समाविष्ट करतात. नवीन धोरणांची चाचणी घेणे आणि अंमलात आणणे. इन्स्ट्रक्टर्स नवीन चाचणी घेतलेली धोरणे आणि तंत्रे आजमावणे आणि अंमलात आणण्यामध्ये सक्रिय असतात. ते नवीन उदयाला येणाऱ्या अध्यापनशास्त्रातील ट्रेंड्सविषयी स्वतःला अध्ययन राखतात आणि जे क्लासरूममध्ये प्रभावी सिद्ध होईल त्याचा स्वीकार करतात. स्वय अभ्यास किंवा स्वय सुधारणा. इन्स्ट्रक्टर्स त्यांच्या स्वतःचा विकास आणि सुधारणा करण्यासाठी स्वय अभ्यास सामग्रीचा वापर करतात. प्रोडक्टिव्ह लर्निंगची तत्वे. इन्स्ट्रक्टर अशी विभिन्न तत्वे आणि घटक निश्चित करतात जे प्रोडक्टिव्ह लर्निंग मध्ये सहाय्यक ठरतील. या ज्ञानाचा वापर विचारपूर्वक कोर्सेसची सामग्री आणि शिकण्याची धोरणे तयार करण्यासाठी वापरतात आणि खात्री करतात की शिक्षण हे अर्थपूर्ण आणि प्रभावी दोन्ही असेल. इन्स्ट्रक्टर्स अशा गतिविधी आणि असाइनमेंट्स तयार करतात ज्या विद्यार्थ्यांना संकल्पना लागू करणे, माहितीचे विश्लेषण करणे आणि समस्या स्वतंत्रपणे सोडवण्यात प्रोत्साहन देतील. इन्स्ट्रक्टर्स विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर एकत्रितपणे काम करण्यासाठी, कल्पना शेअर करण्यासाठी आणि चर्चांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देऊन सहयोगाने शिकण्याला उत्तेजन देतात. पालकांविषयी जबाबदारी. व्यापक अध्ययन, माहिती पुरवणे. इन्स्ट्रक्टर्स निश्चिती करतात की पालकांना त्यांच्या ट्रेनीजच्या प्रगतीविषयी उत्तम प्रकारे आणि आवश्यक असल्यास त्यांच्यातील कमतरतांविषयी माहिती दिली जाईल. इन्स्ट्रक्टर्स ट्रेनीजच्या शैक्षणिक प्रवासाविषयी त्यांच्या पालकांना माहिती देण्यासाठी प्रोग्रेस रिपोर्ट, पॅरेंट टीचर परिषदा किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म असे विविध मार्ग वापरू शकतात. करिअर निर्णयामध्ये मार्गदर्शन करणे. इन्स्ट्रक्टर्स पालकांना त्यांच्या ट्रेनीजच्या भविष्यातील करिअरविषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यामध्ये मौल्यवान मार्गदर्शन करतात. ओपन कम्युनिकेशन चॅनल. इन्स्ट्रक्टर्स पालकांसह त्यांच्या ट्रेनीजनी प्रदर्शित केलेल्या शैक्षणिक शक्ती आणि आवडीच्या विभागांविषयी चर्चेमध्ये सहभागी होतात. हे आम्हाला या सत्राच्या शेवटी आणते. या सत्रात आपण शिकलो इन्स्ट्रक्टरच्या जबाबदाऱ्या, शिक्षक, प्रशासन, उद्योग, समाज आणि राष्ट्र, स्वतः व्यवसाय, पालक. पाहिल्याबद्दल आभारी आहे. भेटू पुढच्या सत्रात.